Hello friends, myself is Pawar H from HGM College Karad. Now last lecture ला आपण बघितलेलं रिलेशन मीन्स काय. रिलेशन मीन्स एक्झॅक्टली काय. A and B is a non-empty subset. Non-empty set. Then any subset of A cross B. A cross B is a Cartesian product. A cross B is a Cartesian product is called relation from A to B. म्हणजे कार्टेशियन प्रोडक्ट कसं काढतो हे तुम्हाला माहिती आहे. सपोज A set is contain two elements which is 1, 2 and B set is contain two elements A, B. So we can find the Cartesian product A cross B is equal to. We can take all possible pair here. So first component coming from first set and second component coming from second set. So 1, A, 1, B, 2, A, 2, B. So this is the Cartesian product of A cross B. Similarly, we can find Cartesian product of B cross A. Set first component coming from A set, B set, and second component coming from B set. So all possible order pair इथे आपण तयार करतो. 1, A, 1, A, 2, B, 1, B, 2. Okay. ह्यातले काही elements जर रिलेशन मध्ये असतील तर इट इज अ रिलेशन फ्रॉम A टू B. जर A क्रॉस B मधले असले तर A टू B मध्ये असेल. जर रिलेशन मध्ये B क्रॉस A मधले एलिमेंट्स असतील तर इट इज अ रिलेशन फ्रॉम B टू A. सो रिलेशन आपल्याला समजलेलं. त्यान आफ्टर आज आपण पॉइंट बघणार आहोत डोमेन, रेंज अँड कोडोमेन. ओके. सो फर्स्ट पॉइंट इज डोमेन. व्हॉट इज डोमेन? द सेट ऑफ all first component of the ordered pair in a relation R is called the domain of the relation R, and it is denoted by domain of R is equal to it is contained A oblique A, B belongs to रिलेशन. मीन्स रिलेशनचा डोमेन काढायचा असेल तर ऑर्डरेड पेअरमधले ऑल फर्स्ट कंपोनंट जेवढ्या ऑर्डर पेअर आहेत त्यातले फर्स्ट कंपोनंट जर रिपीट होत असेल तर एकदाच घ्यायचे. ओके. ऑल फर्स्ट कंपोनंट इट इज अ डोमेन ऑफ आर. अगेन रिपीट करते. द सेट ऑफ ऑल फर्स्ट कंपोनंट ऑफ द ऑर्डरेड पेअर्स इन अ रिलेशन आर. रिलेशन आर मध्ये ऑर्डर पेअर असणार. ह्या ऑर्डर पेअर कुठून आलेला असणार? कार्टेशियन प्रोडक्ट मधून. कार्टेशियन प्रोडक्ट कोणाचा? A क्रॉस B चा किंवा B क्रॉस A चा. रिलेशन ऑफ R इज कॉल्ड एज द डोमेन ऑफ द रिलेशन ऑफ R, and domain of R we can write only first component A oblique A, B belongs to relation. Similarly, we can find range of R. The set of all second component of the ordered pair pairs in a relation R is called the range of the relation R, and it is denoted by range of R is equal to element P oblique A, B belongs to relation. A, B belongs to relation. So डोमेन अँड रेंज एक्झॅक्टली आपल्याला कळाली. डोमेन मीन्स काय? ऑर्डर रेंज मधल्या ऑर्डरेड पेअर मधले ऑल पॉसिबल फर्स्ट कंपोनंट. ओके. अँड रेंज काय? डोमेन मधल्या रेंज रिलेशन मधल्या
ऑर्डरेड पेअरमधले सेकंड कंपोनंट हे रेंज असतं. सो इथे आपल्याला एक गोष्ट समजते की सपोज ए क्रॉस बीचा हा रिलेशन सबसेट असेल. ओके, सो डोमेन इज अ सबसेट ऑफ ए अँड रेंज इज अ सबसेट ऑफ बी. बिकॉज ए सेट मधले पहिले कंपोनंट मध्ये येणार आणि बी सेट इज अ सेकंड कंपोनंट असणार ऑर्डरेड पेअर मधला. मग डोमेन मध्ये काय असतो, फर्स्ट कंपोनंट असतो, म्हणून डोमेन हा ए चा सबसेट होतो अँड रेंज हा बी चा सबसेट होतो. ओके, नाउ नेक्स्ट कोडोमेन. नेक्स्ट इज कोडोमेन. नेक्स्ट इज कोडोमेन. काय, इफ आर इज अ रिलेशन from R is a relation from A to B. R is a relation from A to B. Then sets B. Then set B is called the codomain. Codomain of the relation R. Of the relation R means एखादा रिलेशन A to B असेल तर B हा सेट इट इज कॉल्ड एज अ कोडोमेन. सो इथे नोट लिहा. द नोट इज फर्स्ट नोट, डोमेन इज अ प्रॉपर सबसेट ऑफ ए. सेकंड, रेंज इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी. सबसेट पण असू शकतो किंवा प्रॉपर सबसेट. प्रॉपर सबसेटचा मीनिंग काय, ऑल एलिमेंट प्रेझेंट इन ए सेट बट ए सेट इज कंटेन ॲट लीस्ट वन एलिमेंट विच इज नॉट प्रेझेंट इन डोमेन. ओके, अँड थर्ड, रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. ओके, रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. सो आता आपण एक एक्झाम्पल बघूया. त्या एक्झाम्पलवरून आपण काय करूया, डोमेन काढूया, रेंज काढूया. ओके, सो राइट डाउन द वन एक्झाम्पल. If A set is contained 1, 2, 3, 4 and B set is contained 1, 2, 3, 4, 5, 6 and R is a relation from 1, 3, 2, 4 and 4, 6. Relation from A to B. चेक कसा A to B बघा. All first component coming from B set. Actually बघायला गेलं तर first component coming from B set, B set also, A set also. पण इथे आपण consider करूया it is coming from A set and second component coming from the B set. So R is a relation from A to B. So आपण diagrammatically कसं दाखवणार, this is a A set, this is B set. Okay, so काय म्हणणार आपण 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4, 5, 6. Now 1 relate with 3, 2 relate with 4 and 4 relate with 6. So it is relation from A to B. Now here A and B is pairing होते ऑर्डर पेअर मध्ये. त्यामध्ये B is called as image of A. म्हणजे 3 is the image of 1, 4 is the image of 2, 6 is the image of 4. Okay, and 1 is a pre-image of 3, 2 is a pre-image of 4 and 4 is a pre-image of 6. म्हणजे इथे इमेजेस कोणाला म्हणतात आणि प्री इमेजेस कोणाला म्हणतात हे काल असेल. बी सेट मधल्या एलिमेंट्सला इमेजेस म्हणतात आणि ए सेट मधल्या एलिमेंट्सला प्री इमेजेस म्हणतात. सो 1 ची इमेज काय आहे, 3 आहे. सो 3 कोणाची इमेज आहे, 1 ची. 4 कोणाची इमेज आहे, 2 ची. 6 कोणाची इमेज आहे, 4 ची. नाउ 3 ची प्री इमेज कोणती आहे, 1. 4 ची प्री इमेज कोणती आहे, 2. ओके, सो 2 इज अ प्री इमेज ऑफ B and
A is a B is a image of A हे आपण सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, B is called as a image of A and A is called as a pre-image of A. सो आता आपल्याला इथे डोमेन लिहायचं आहे, रेंज लिहायची आहे. सो डोमेन ऑफ R कसा लिहिणार? ऑल फर्स्ट कंपोनेंट इन ऑर्डरेड पेअर. सो पहिला कंपोनेंट कोणता आहे? 1. सेकंड कंपोनेंट कोणता आहे? 2. थर्ड कंपोनेंट कोणता आहे? 4. नाउ रेंज, हाउ टू फाइंड रेंज? ऑल सेकंड कंपोनेंट ऑफ द ऑर्डरेड पेअर. सो फर्स्ट सेकंड कंपोनेंट इज 3, सेकंड कंपोनेंट इज 4, सेकंड कंपोनेंट इज 6. सो इथे इझिली समजते की डोमेन हा कोणाचा सबसेट आहे? A चा ॲज वेल एज तो B चा, जर एलिमेंट सेम असतील तर. अँड रेंज कोणाचा सबसेट आहे? B चा. ओके, सो त्यामुळे ते नोट्स पण क्लिअर झाल्या. नाव आता आपण काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत रिलेशनवरचे अँड ऑर्डरेड पेअरवरचे. सो माय फर्स्ट एक्झाम्पल, if x minus 1 comma y plus 4 is equal to 1 comma 2, find the value of x and y. This is my first example. Second example, if x plus 1 by 3 comma y upon 3 minus 1 is equal to 1 upon 2 comma 3 upon 2. Find x and y. Find x and y. ओके, सो सेम टाइप आहे. इथे दिलेला ऑर्डर पेअर इक्वल आहे. Therefore, we can find x and value and y value. So here first, we know that if a comma b and c comma d are equal, if and only if a is equal to c and b is equal to d. Okay, this rule we can use. So therefore, x minus 1 comma y plus 4 is equal to 1 comma 2. This order pair equal. That means x minus 1 is equal to 1. Corresponding components are equal. So x minus 1 is equal to 1 and y plus 4 is equal to 2. So therefore x is equal to 2 and y is equal to, this plus here goes that side is minus. 2 minus 4 is equal to minus. So x value is 2 and y value is minus 2. Same rule we can use here, same example. So काय use करणार? We know that a comma b is equal to c comma d if and only if a is equal to c and b is equal to d. If two ordered pairs are equal, then corresponding components are equal. So that rule we use here. X plus 1 by 3 comma y upon 3 minus 1 is equal to 1 by 2 comma 3 by 2. Now corresponding components are equal, so 1 by 3 is equal to 1 by 2 and y by 3 minus 1 is equal to 3 by 2. Simplify करूया. This here plus both side is minus. So therefore x is equal to 1 by 2 minus 1 by 3 and y by 3 is equal to 3 by 2 plus 1. Again simplify करू आपण. So काय होणार आहे? The LCM is not same. So काय करावं लागणार? Cross multiplication. So 3 multiply here, 2 multiply here, 3 minus 1, 3 minus 2 which is 1 and 3 multiply 2 which is 6. So therefore x is equal to 3 minus 2 divided by 6 and क्या होना है तिकडे? This is not equal. So these two multiply here. So 1 multiply 2 which is 2 plus 3 which is 5. So we get here and y by 3 is equal to 5 by 2. Now, so this implies x is equal to 1 by 6 and this 3 divide here goes that side is multiplied.
So y is equal to 15 by 2. So I hope you understand how to simplify this type of question. Now next question, write down the next question. If A is equal to, next question, capital A is equal to A comma B comma C and B is equal to X comma Y, then find first A cross B, second B cross A, third A cross A, and fourth B cross B. Okay, so these four, which is the 2 marks, asking in 2 marks. Actually 1 किंवा 2 ह्यातले क्वेश्चन विचारू शकतात. 3 मार्काला असेल तर 2 विचारतील, 2 मार्काला असेल तर ह्यातला एकच क्वेश्चन विचारतील. So A set is given, B set is given. We can find the Cartesian product of A cross A. We can find the Cartesian product of B cross A. We can find the Cartesian product of A cross A, and we can find the Cartesian product of B cross B. So start करूया. Given A set is contained A comma B comma C and B set is contained X comma Y. So Cartesian product A cross B. How to find? All possible ordered pair. All possible ordered pair we can write in this set. So first ordered pair मधला फर्स्ट कंपोनेंट कुठल्या सेट मधून येणार? A सेट मधून, आणि सेकंड कंपोनेंट कुठल्या सेट मधून येणार? B सेट मधून. सो A सेट मध्ये फर्स्ट कंपोनेंट कोणता आहे? A1, A pairing with X, A pairing with Y. ओके, A ची B सेट मधल्या ऑल एलिमेंट्स बरोबर पेअरिंग झाल्यानंतर नेक्स्ट B pairing with X, B pairing with Y. B ची B सेट मधल्या ऑल एलिमेंट्स बरोबर पेअरिंग झाल्यानंतर नेक्स्ट एलिमेंट C, C pairing with X, C pairing with Y. So this is the Cartesian product of A cross B. Now next, Cartesian product of B cross A. How to find? Same procedure. All possible elements we can write in this set, but all possible ordered pair. मग ही ordered pair कशी तयार होणार आहे? First element coming from B set and second element coming from A set. So B set मधला first element कोणता आहे? X. X ची A set मधल्या all elements बरोबर पेअरिंग लावायची. Means काय होणार ordered pair? X comma A, X comma B, X comma C. Okay? X ची A set मधल्या all possible elements बरोबर पेअरिंग झाल्यानंतर next element घ्यायचा which is Y. Y ची A set मधल्या all possible elements बरोबर पेअरिंग लावायची. Means Y comma A, Y comma B and Y comma C. Okay? Now B set मधले all possible elements संपल्यानंतर we can stop here. So this is the all possible ordered pair including B cross A. Now we can find next A cross A. A cross A काय करणार आहात? A set मधल्या एलिमेंटची A set मधल्याच एलिमेंट बरोबर पेअरिंग लावायची. मीन्स काय होणार आहे? A paired with A paired with B, B A paired with C. झाली पहिल्या एलिमेंट्स बरोबर. नाउ नेक्स्ट एलिमेंट B paired with A, B paired with C, A B, B paired with C. Now next C paired with A, C paired with B, C paired with C. Okay? So सगळ्या एलिमेंट्स बरोबर इच सेल बरोबर पेअरिंग झाल्यानंतर we get A cross A. Now similarly we can find B cross B. Cartesian product of B cross B. B set मधल्या all possible एलिमेंटची त्यांच्यावर पेअरिंग लावायची. कशी होणार आहे? X comma X, X comma Y. Next Y comma X, Y comma Y. Now we can stop because we have only 2 elements and 2 elements बरोबर 2 एलिमेंटची पेअरिंग झालेली आहे ऑर्डर पेअर. So we get the final answer. Now one more question similar type we can solve here. If P is equal to, similar type question we can solve. P is equal to 1 comma 2 comma 3 and Q is equal to 1 comma 4. Find
This is a 2 marks question. Find sets Cartesian product of P cross Q and Q cross P. This is a 2 marks question. How to simplify? Set given which set? Given P set 1, 2, 3. Given Q set which is 1, 4. Now we can find Cartesian product of P of Q. P and Q चा Cartesian product काढायचा आहे. We can write here all possible ordered pair. First element ordered pair मधला first element coming from P set and second element coming from the Q set. म्हणजे P set मधला एक एलिमेंट घ्यायचा आणि त्याची Q set मधल्या all elements बरोबर पेअरिंग लावायची. So 1, 1, 1, 4. Similarly, second element 2, 2, 1, 2, 4. Next element 3, 3, 1, 3, 4. Okay. Similarly, we can find this is first Cartesian product of Q and P. काय करणार आहात? Q ह्या एलिमेंटची P ह्या एलिमेंट बरोबर पेअरिंग लावणार आहात. सो फर्स्ट 1, 1, 2, 1, 3. नेक्स्ट 4, 1, 4, 2 and 4, 3. So this is a Cartesian product of P and Q and Cartesian product of Q and P. चेक करा दोन सेट इक्वल आहेत का रे ते? हे दोन सेट इक्वल आहेत का? इक्वलची डेफिनेशन काय? ऑल नंबर ऑफ एलिमेंट्स अँड एलिमेंट्स ऑल्सो सेम. सो इथे 1 आहे पण इथे 2 आहे. इथे 2 आहे का? नाही. इथे 3 आहे. इथे 3 आहे का? नाही. सो दिस टू सेट आर नॉट इक्वल. सो कार्टेशियन प्रोडक्ट ऑल्सो नॉट इक्वल. बघा 1, 1 पेअरिंग आहे. 1, 1 पेअरिंग आहे. पहिली पेअरिंग जुळली. 1, 2 पेअरिंग आहे. 2, 1 पेअरिंग आहे. सेम आहे का? नाही. सो जर दोन सेट इक्वल नसतील तर त्यांचे कार्टेशियन प्रोडक्ट A क्रॉस B अँड B क्रॉस A इज ऑल्सो नॉट इक्वल. सो नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल्स बघूया डोमेन रेंज ओके अँड रिलेशनवरची. आय होप्स यू अंडरस्टँड दिस लेक्चर. थँक्यू.